नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री। कारण सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आपण 100% करा सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा होणार या ठिकाणी 100% फायदा। पण जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केली तर सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री 100% करा, ज्यामुळे होणार आपला 100% फायदा। पण जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का करावी आणि जानेवारी महिन्यात जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी फायदा, या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी ही $10 प्रति बुशेलच्या खाली दिसत आहे। सोयाबीनची ही जी भाव पातळी आहे ही भाव पातळी 15 जानेवारीपर्यंत सुधारणार नाही। कारण आपण बघितलं तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला ख्रिसमसच्या सुट्ट्या दिसत आहेत, त्यामुळे सीबॉटवरील व्यवहार ठप्प असणार। त्यामुळे 15 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव सुधारणार ही शक्यता नाही। परंतु 15 जानेवारी नंतर मात्र आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला आधार मिळून 31 जानेवारीपर्यंत सोयाबीनचा भाव हा $10.5 प्रति बुशेल जाऊ शकतो। याच्यामुळे देशातील सोयाबीनच्या भावात सुधारणा होऊ शकते। शिवाय 15 जानेवारी नंतर देशातील बाजारात जो सोयाबीनचा भाव आहे तो 100% आपल्याला या ठिकाणी जो आहे तो सुधारताना दिसणार। यामागचं दुसरं एक कारण काय की पहिलं कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, पण दुसरं कारण 15 जानेवारी नंतर देशामध्ये सोयाबीनची कमी होणारी विक्री, म्हणजे आवक कमी होणार। याच्यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि ही तफावत सोयाबीनच्या भावाला आधार देणार। यामुळे सोयाबीनचा भाव 4200 ते 4500च्या दरम्यान पोहोचणार। पण याच्या नंतरचा जर विचार केला तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या महिन्यात अर्जेंटिना, ब्राझील, मेक्सिको, पॅराग्वे, उरुग्वे या देशातून जेव्हा सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होईल तेव्हा सोयाबीनच्या भावातील तेजी पुन्हा या ठिकाणी थांबणार। म्हणून भविष्यात सोयाबीनचा भाव फार वाढेल अशी शक्यता नाही। म्हणून जानेवारी महिन्यात जी 200ची तेजी येऊ शकते, या तेजीमध्ये सोयाबीनची विक्री करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून म्हटलं जात आहे की जानेवारी महिन्यात सोयाबीनची विक्री 100% करा, तरच होईल आपला फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राची आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।